अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर. कामेश भांगे पाटील, महामीडिया 24 मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया आजच्या हेडलाईन. शिरोली परिसरात गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई. गुटख्यासह 65,000चा मुद्देमाल जप्त, एकावर गुन्हा दाखल. मंत्री छगन भुजबळ थोडक्यात बचावले. पुण्यामध्ये सुदैवानं हेलिकॉप्टरचा अपघात टळला. पायलटनं हेलिकॉप्टर हेलिपॅडवरती न उतरवता थेट पार्किंगमध्ये उतरवला. वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी लोकांची घुसखोरी. महिला अधिकाऱ्यांच्या साहित्य संमेलनामधील स्मरणिकेमध्ये शरद पवार यांच्याकडून उल्लेख, तर संप्रदायातील 60% लोकांची मांडणी. धर्मांध शक्तींना बळ देणारी पवारांचं मत. शरद पवारांच्या वारकरी संप्रदायाबाबतच्या भूमिकेवरून सत्ताधाऱ्यांची टीका. शरद पवारांनी वारीला समजून घ्यावं, सुधीर मुनगंटीवार यांचा निशाणा. तर तुषार भोसलेंकडून पवारांचा मौलाना असा उल्लेख. अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स पाकिस्तानमध्ये दाखल. इस्लामाबादमध्ये पाकिस्तानचे लष्कर प्रमुख मुनीर यांच्याकडून स्वागत. इराण अमेरिकेचे इस्लामाबादमध्ये शांती वार्ता. अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांचा महायुती सरकारवरती गंभीर आरोप. माझा विभाग चालवायला महिला नको असं सांगत मला डावललं. म्हैसकरांचा महिला अधिकाऱ्यांच्या मराठी साहित्य संमेलनामध्ये गौप्यस्फोट. हिंगोली, परभणी, नांदेड, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के. 4.8 रिश्टर स्केलचा भूकंप. काही घरांना तडे गेल्याची माहिती. घाबरून न जाण्याचा प्रशासनाचा आवाहन. महात्मा ज्योतिबा फुलेंची आज जयंती. संसद भवन परिसरामध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेत्यांकडून अभिवादन. अभिवादनानंतर पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधींची चर्चा. रुक्मिणी तल्पवीत शाळकरी मुलीचा पाठलाग करून छेडछाड. एका अल्पवयीनासह एकूण दोघांविरोधात गुन्हा दाखल. महामीडिया 24 न्यूज चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.